महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी राज्य हे अगदी परवलीचं वाक्य झालंय, पण खरंच महाराष्ट्र पुरोगामी आहे का असं विचारायचं कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर अंधश्रद्धेचा प्रकार पाहायला मिळालाय। लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या, हळदी कुंकू हे पाहून खळबळ माजली आहे। राज्यात कायदा करूनही अंधश्रद्धेचं भूत काही जात नाहीये असं चित्र पाहायला मिळतंय। बघूया। अस्ताव्यस्त पडलेले नारळ, रांगीत मांडलेले लिंबू, सर्व गोष्टीवर केलेला हळद कुंकवाचा मारा आणि बाजूला पडलेल्या काळ्या बाहुल्या। हे चित्र कुठल्या गावखेड्यातलं किंवा ओसाड माळरानावरचं नाहीये, तर राज्याच्या सर्वोच्च अशा मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट समोरचा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथे कुणी आणि कधी हा खेळ मांडला? याचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाहीये। पण या अंधश्रद्धेच्या खेळामुळे उच्च न्यायालयाच्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे। न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हा अंधश्रद्धेचा खेळ मांडल्यानं कामाच्या व्यापात घाईघाईने जाणारे सामान्य माणसं आणि वकील सुद्धा दचकताना दिसतायत। तर यामुळे काहीतरी होईल या भीतीनं 4-5 तास हा उतारा उचलण्याचं धाडस कुणीही केलं नाही। उच्च न्यायालय परिसरात अगदी मुख्य प्रवेशद्वारालगत या सगळ्या सापडलेल्या वस्तू लोकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत। एवढंच नाही तर गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईतल्या एका नामांकित रुग्णालयातही असाच अंधश्रद्धेचा अघोरा प्रयोग झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या। त्यामुळं कायद्याच्या धाकाखाली दबलेल्या या अंधश्रद्धेच्या प्रयोगानं मुंबईतल्या कायद्याच्या चौकटीवरच दस्तक दिली असल्याची चर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात रंगली आहे। राज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे, पण या घटनेनं कायद्याचा धाक किती राहिलाय असा प्रश्न उपस्थित होतोय। बुवाबाजीच्या कृत्यांचा वापर करण्याच्या बद्दलचं धैर्य महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये तयार झालं आहे। याला कारणीभूत आज अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल सामाजिक जबाबदारी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतो। मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजूला अघोरी विद्येचा प्रकार घडल्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे। राज्यामध्ये 2013ला नरेंद्र दाभोळकर यांच्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा आला, मात्र कायद्याची अंमलबजावणी किती होते हा सवालच आहे। त्यात आता मुंबई हायकोर्टाच्या बाजूला लिंबू, काळ्या बाहुल्या दिसल्यानं अजूनही समाजात प्रबोधनाची गरज आहे असंच दिसतंय। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।